ऋषी ब्रह्मयोग चॅनलचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकनला क्लिक करा. कर्मणो ह्यपि बोधव्यं बोधव्यं च विकर्मणः अकर्मण्यस्य बोधव्यं गहना कर्मणो गती. कर्म म्हणजे काय, विकर्म म्हणजे काय आणि अकर्म म्हणजे काय हे सर्व जाणले पाहिजे. कारण कर्माचे तात्विक स्वरूप समजणे कठीण आहे. तरी कर्म म्हणजे स्वभावे जेने विश्वाकारू संभवे ते सम्यकाधी जाणावे लागेत. साहजिकपणे ज्याच्यासह हे विश्व संभवतं त्याला कर्म म्हणावे. ते सहज कर्म अगोदरच नीटपणे केले पाहिजे. मग वर्णाश्रमाशी उचित जे विशेष कर्म विहित तेही ओळखावे निश्चित उपयोगेशी. नंतर आपल्या वर्ण धर्माला योग्य असणारं जे कर्म असेल ते विशेष कर्म आहे. ते विहित कर्म ही त्याच्या उपयोगासह नीट समजून घेतले पाहिजे. पाठी जे निषिद्ध म्हणिपे तेही बुझावे स्वरूपे हे तुलेनी काही न गुंफे अपैसेची. आणि मग ज्या कर्माचा निषेध केलेला आहे ते कर्मही नीट समजून घ्यावं. असं केलं म्हणजे आपण गोंधळून जात नाही. हे रवी जग हे कर्माधीन ऐशी याची व्याप्ती गहन परी हे असो ऐके चिन्ह प्राप्तांचे गा. वास्तविक हे सर्व जग कर्मानच व्यापलेलं आहे. तेव्हा कर्माचा व्याप एवढा प्रचंड आहे. पण मी प्रसंगापुरतेच त्याच्या लक्षणाचे विवेचन करीत आहे. कर्मण्य कर्मायो पश्यत कर्मणीच कर्मयोः स बुद्धिमान मनुष्येषु स युक्ता कृत कर्म कृत. स्वधर्मनिहितम कर्म हेच अकर्म आहे. आणि कर्मरहित राहायचे म्हटलं तर त्यातही कर्म घडतेच. कारण बसणे हे सुद्धा कर्म आहे, झोपणे हे सुद्धा कर्म आहे. आणि अशा प्रकारे जो जाणतो तोच सर्व मनुष्यात खरा बुद्धिमान असून तोच सर्व कर्मे करीत असतानाही योगी असतो. जो सकळ कर्मी वर्तता देखे आपुली नैष्कर्म्यता कर्मसंगे निराशता फळाची या. जो कर्म करीता असतानाही मी निष्काम आहे हे तत्व ध्यानात ठेवतो, कार्यसंग घडला असतानाही फळाची आशा बाळगीत नाही आणि कर्तव्य ते लागी जया दुसरे नाही जगी ऐशी या नैष्कर्म्यता तरी चांगली बोधला असे. आणि कर्म करण्यामध्ये त्याची फक्त कर्तव्य बुद्धी असते. त्याच्या अंगी निष्कामपणा चांगलाच मुरला आहे असे जाणावे. म्हणजे जो कर्तव्यासाठी कर्तव्य करतो तोच खऱ्या अर्थानं निष्काम बनतो. तरी क्रिया कलापू आघवा आचरतू दिसे बरवा जो तोची तो ये चिन्ही जाणावा ज्ञानी आगा. तेव्हा जो आपली सर्व कर्मे यथास्थित रीतीने करीत असेल तो वरील लक्षणाने युक्त असल्यास ज्ञानी आहे असे जाणावे. जैसा जो जळापाशी उभा ठाके तो जरी आपण पे जळा माझे देखे तरी तो निभ्रांत ओळखे म्हणे मी वेगळा आहे. जसा एखादा मनुष्य पाण्याजवळ उभा राहावा आणि त्याला त्याचं पाण्यामध्ये प्रतिबिंब दिसावं, पण त्याला हे माहीत असतं की पाण्यामध्ये जे प्रतिबिंब दिसते ते मी नाही, तर मी या प्रतिबिंबापेक्षा वेगळाच आहे, अगदी पूर्णपणे निराळा आहे हे तो जाणून असतो. अथवा नावे हनजोर घे तो थडीचे रुख जाता देखे वेगे त्याची साचो कारे जो पाहो लागे तव रुख म्हणे अचळू. किंवा जसा नावेत बसून नदीमध्ये विहार करावा आणि नदीकाठचे झाडे वेगाने एकामागून एक अशी पाठीमागत जात आहेत हे दिसतं, पण व्यवस्थित विचार केल्यानंतर ती झाडे स्थिर आहेत हे दिसून येतं. त्याप्रमाणे तैसे सर्व कर्मी असणे ते पुढे मानुनी वायाने मग आपण पाहतो जाणे नैष्कर्मो ऐसा. तसाच आपले कर्माचरण हे आत्मस्वरूप दृष्टीने खचितच खोटे आहे असे जाणून जो आपले मूलस्वरूप ओळखतो तोच खरा निष्कर्म मनुष्य आहे. आणि उदू असताशनी प्रमाणे जैसे नचलता सूर्याचे चालणे तैसे नष्कर्मित्व जाणे कर्मीची असता. सूर्य उगवतो आणि सूर्य मावळतो हे आपल्याला रोज दिसतं
आणि या क्षितिजापासून त्या क्षितिजापर्यंत सूर्य गेलेला आहे हेही आपल्याला दिसतं. परंतु सूर्य मुळात स्थिरच असतो. त्याचप्रमाणे हा मनुष्य कर्म करीत असतानाही आपले निष्क्रियमत्व स्थिर ठेवतो. तो मनुष्यासारिखा तरी आवडे, परी मनुष्यत्व तया न घडे, जैसे जळाधारे न बुडे भानुबिंब. तो इतर सर्वसामान्य माणसासारखाच दिसतो, पण सूर्याचे प्रतिबिंब जर पाण्यात पडले तर जसे सूर्यबिंब भिजत नाही तसे या निष्कर्मी मनुष्याला कर्म स्पर्श करू शकत नाही. ते न पाहता विश्व देखिले, न करता सर्व केले, न भोगिता भोगिले भोगे जात. असा निष्कर्म मनुष्य विश्व पाहत असतो, सर्व काही करीत असतो, सारे भोग भोगीत असतो, तरी पण त्या सर्व क्रियामधून तो तटस्थ असतो, अलिप्त असतो आणि त्या सर्वांपासून तो वेगळाच असतो. एकेची ठाई बैसला, परी सर्वत्र तोची गेला, हे असो विश्व झाला अंगेची तो जरी एका ठिकाणी बसलेला असला तरी तो सगळ्या विश्वामध्ये संचार करीत असतो, किंबहुना तो स्वतःच विश्वरूप होऊन जातो. यश सर्वी समारंभा काम संकल्प वर्जितः, ज्ञानाग्नि दग्ध कर्माणं तमाहु पंडितम बुधाः. ज्याचे सर्व व्यवसाय फलेच्या विरहित असतात आणि आत्मज्ञान रूपी अग्नीने ज्याची कर्मे दग्ध झालेली आहेत, अशा पुरुषाला ज्ञानी लोक पंडित असे म्हणतात. जया पुरुषाच्या ठाई कर्माचा तरी खेदू नाही, परी फळापेक्षा काही संचरेना. ज्या मनुष्याला कर्माचरणाचा कंटाळा येत नाही आणि कर्मफलाची आसक्ती राहत नाही, आणि हे कर्म मी करीन अथवा आदरली सिद्धी नेईन, येणे संकल्प ही जयाचे मन विटाळेना. शिवाय मी हे कर्म करीनच आणि हाती घेतलेले काम मी यशस्वीच करीन, तडीच नेईन, अशा संकल्पाचा सुद्धा ज्याच्या चित्ताला विटाळ झालेला नसतो. ज्ञानाग्निचे मुखे जेणे जायनी कर्मे अशेखे, तो परब्रह्माची मनुष्य वेखे ओळख तू. आणि ज्याने ज्ञानरूपी अग्नीला सर्व कर्मांची आहुती दिलेली आहे, तो मनुष्य म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्मच आहे असे तू समज. त्यक्त्वा कर्मफलासंगम नित्यतृप्तो निराश्रयः, कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित करोति सा. कर्माच्या फलाची आसक्ती सोडून जो सदा तृप्त आणि अहंकार रहित असतो, तो कर्मास प्रवृत्त झाला तरी वस्तुता काहीच करीत नाही. जो शरीरी उदासू फळभोगी निरासू नित्यता उल्लासू होऊन असे. ज्याचे ध्येयभाव नाहीसे झालेले आहे, जो कर्मफळाविषयी निरच्च आहे आणि जो नेहमी आनंदित असतो, जो संतोषाच्या गाभारा आत्मबोधाची या ओगरा, पुरे न म्हणेची धनुधरा आरोगिता. जो संतोषाच्या गाभाऱ्यामध्ये बसलेला असतो आणि आत्मबोधाचे जेवण कितीही वाढले तरी पुरे असे म्हणतच नाही. निराश्रय चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह, शारीरम केवलम कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम. यद्रच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातितो विमत्सरः, समासिद्धावसिद्धौषु कृत्वापि न निबध्यते. ज्याच्या मनामध्ये वासनांचा ठाव ठिकाणेच राहिलेला नसतो, ज्याची मन आणि बुद्धी पूर्णपणे त्याच्या स्वाधीन झालेली असतात आणि ज्यांची संग्रह बुद्धी निघून गेलेली असते, त्यानं सर्व संग्रह बुद्धी सोडून दिलेली असते, अशा पुरुषाने केवळ शरीर मात्रे करून कर्म केले तरी त्याला अजिबात दोष लागत नाही. कैसी अधिकाधिक आवडी घेत महासुखाची गोडी, सांडून या आशा कुरुंडी अहंभावेशी. तो आत्म्याच्या आनंदाची गोडी अधिकाधिक चढत्या क्रमाने आणि आवडीने सेवन करीत राहतो. तो आशेला सुद्धा सोडून देतो आणि अहंकारासह तिला ओवाळून फेकून देतो. म्हणून अवसरे जे जे पावे ते नेची तो सुखावे, आपुले आणि परावे दोन्ही नाही.
तसेच ज्या वेळेला जे काही त्याला प्राप्त होईल त्यामध्ये त्याला संतोष होतो आणि त्याचा माझे आणि दुसऱ्याचे हा भाव गळून गेलेला असतो. त्याच्यामध्ये मी आणि परखा असा भेदभावच उरलेला नसतो. तो दिठी जे पाहे ते आपणची होऊनी जाये, ऐके ते आहे तोची झाला, चरणी हन चाले मुखे जे जे बोले, ऐसे चेष्टा जात तिथुले आपणची जो. तो जे जे काही ऐकतो पाहतो, तो ज्या प्रकारे चालतो, ज्या पद्धतीने बोलतो, एकंदरीत त्याच्या ज्या ज्या काही वेगवेगळ्या क्रिया कार्य आणि कर्म असतात, तो सर्व काही तो स्वतःच झालेला असतो. हे असो विश्व पाही जयासी आपण ते वाचुनी नाही, आता कवनते कर्म काही बाधी तयाते. हे संपूर्ण विश्वच त्याला आत्मस्वरूप होऊन गेलेलं असतं. मग अशा विश्वरूप झालेल्या निष्कर्मी माणसाला कोणते कर्म कशी काय बाधा करणार सांग बरे. हा मत्सरू जेथ उपजे ते तुले नुरेची जया तुझे, तो निर्मत्सरू काही म्हणिजे बोलवरे. मत्सराची निर्मिती दुजेपणातून होत असते. ज्याचा दुजेपणाच निघून गेलेला आहे, ज्याला मी आणि दुसरं असं उरलेलंच नाही, त्याला मत्सर कसा काय निर्माण व्हावा. तो पूर्णपणे निर्मत्सर झालेला असतो आणि तो स्वयंसिद्ध असतो. म्हणून सर्वापरी मुक्तो तो सकर्मोची कर्म रहितू, सगुण परी गुणाचे तू येथ भ्रांती नाही. म्हणून असा पुरुष सर्व प्रकाराने मुक्त असतो. तो कर्म करतो, परंतु त्या कर्मातून अलिप्त असल्यामुळे अकर्म राहतो. तो दिसताना गुणयुक्त दिसतो, पण खरे त्याचं स्वरूप निर्गुणच असतं. यामध्ये तिळमात्र संदेह नाही. गतसंगश मुक्तशु ज्ञानावसित चेतसः, यज्ञाया श्रद्धा कर्म समग्रम प्रविलीयते. पूर्णपणे अनासक्त, रागद्वेषांपासून मुक्त, साम्य बुद्धिरूप झालेल्या, ज्ञानाच्या ठाई चित्त स्थिर झालेला आणि केवळ यज्ञासाठी कर्म करणारा असा जो पुरुष, त्याचे समग्र कर्म लयाला जाते. प्रविलयते म्हणजे नाहीसे होते, लीन होऊन जाते. तो धे संगे तरी असे परी चैतन्यासारखा दिसे, पाहता परब्रह्माचे कसे चोखाळू भला. तो जरी या ध्येयरूपामध्ये ध्येयधारी दिसत असला तरी तो वस्तुतः केवळ चैतन्य रूपच असतो. परब्रह्माच्या कसोटीला तो बिनतोडपणे उतरलेला असतो. ऐसाही परी कौतुके जरी कर्मे करी यज्ञादिके, तरी ते लया जाती निशके तयासाची ठाई. अशा पुरुषाने स्वाभाविकपणे सहज लीलेने यज्ञयागादी कर्मे केली तरी ती सर्व कर्मे आत्मस्वरूपामध्ये लीन होऊन जातात. अकाळीची अभ्रे जैशी उर्मिवीन आकाशी, हरपती या पैशी उदयली साती. ज्याप्रमाणे आकाशामध्ये अकाळी ढग निर्माण व्हावेत आणि ते कुठंच पाऊस न पडता आकाशाच्या आकाशातच विरून जावेत, त्याप्रमाणे तैसे विधी विधाने विहिते, जरी आसरी तू समजते, तरी ती ऐक्य भावी ऐक्याते पायतीच गा. तशी अशा पुरुषाने केलेली यज्ञ यागादी सर्व प्रकारची कर्म त्याच्याच ऐक्य भावामध्ये एकरूप होऊन जातात. ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम, ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिना. ज्याने स्वतःला ब्रह्मस्वरूप मानून ब्रह्मरूपी अग्नीत ब्रह्मरूप हवीर द्रव्य ब्रह्मोद्देशाने हवन केलेले असा जो यज्ञ करता, त्याची ब्रह्मरूप आणि यज्ञरूप कर्मे ही एकच आहेत, अशी ब्रह्मनिष्ठ बुद्धी झाल्याने तो ब्रह्मपदालाच जातो. हे हवन मी होता काय यज्ञी हा भोगता, ऐशी या बुद्धीशी नाही भिन्नता म्हणून या. कारण त्याच्या ठाई हे हवन आहे, हा होता आहे आणि हा यज्ञाचा भोगता आहे इत्यादी भेद निघून गेलेले असतात. जे येष्टा यज्ञ यजावे हे हवीर मंत्रादी आघवे, तो देखतसे विनाश भावे आत्मबुद्धी.
यज्ञ, यष्टा, याजक, आहुती, मंत्र इत्यादी सर्वच तो अविनाशी आत्मस्वरूपच समजतो. म्हणजे या जगामध्ये जे जे काही त्याला दिसतं ते सर्व ब्रह्मरूपच असतं. म्हणून ब्रह्मतेची कर्म ऐसे बोधा आली दया सम तया कर्तव्य ते नैष्कर्म्य धनुर्धरा. यामुळंच त्याला त्याचं कुठल्याही प्रकारचं कर्म हे ब्रह्मरूप होऊन जातं आणि त्याच्या बुद्धीमध्ये त्याचा ठाम असा निश्चय झालेले असल्यामुळं त्या मनुष्याचं कोणत्याही प्रकारचं कर्म हे निष्कर्म होऊन जातं. आता विवेक कुमारत्वा मुकले जया विरक्तीचे पाणी ग्रहण झाले मग उपासन जेही आणले योगाग्नीचे. ज्याने अविवेकाला ओलांडून विरक्तीशी संबंध जोडला आणि मग योगाची अग्निहोत्राला आरंभ केला. दैवमी वापरी यज्ञम योगिना परुपासते ब्रह्माग्नावपरी यज्ञम यज्ञेनेवोपजुह्वते. काही कर्मयोगी लोक केवळ देवतांच्याच उद्देशाने यज्ञोपासना करतात, तर दुसरे कोण ब्रह्मरूपी अग्नीत यज्ञ करून यज्ञरूपी परमेश्वराची उपासना करणारे असतात. जे यजनशील हरनिशी जेही अविद्या हविली मनेशी गुरु वाक्या हुताशी हवन केले. ज्याने रात्रंदिवस हा योग यज्ञ मांडलेला आहे तो आपल्या मनाबरोबर अज्ञानाची आहुती गुरुने दिलेल्या उपदेशाच्या मंत्राग्नीमध्ये टाकतो. तेही योगाग्नी की यजिजे तो दैव यज्ञ म्हणिजे जेने आत्मसुख कामिजे पांडू कुमरा. त्यानेच हा योग यज्ञ करावा. अर्जुना, जो यज्ञ केला असता आत्मसुखाचा लाभ व्हावा त्या इंद्रिय देवता प्रीत्यर्थ केलेल्या यज्ञाला दैव यज्ञ असे म्हणतात. आता अवधारी सांगेन ऐनिका जे ब्रह्माग्नी साग्निक तया ते यज्ञेची यज्ञ देख उपासेचे. आता आणखीन काही यज्ञ प्रकार सांगतो ते आहेत. जे ब्रह्माग्नीने अग्निहोत्र करतात ते त्या यज्ञानेच म्हणजे ब्रह्मयज्ञानेच यज्ञविधी करतात. श्रोत्रादिंद्रियांनी संयमाग्निषु जुह्वती शब्दानिशयान्यन्यो इंद्रियाग्निषु जुह्वती. कोणी संयमरूप अग्नीमध्ये श्रोतादी इंद्रियांचा यज्ञ करतात, तर कोणी इंद्रिय रूप अग्नीमध्ये शब्दादी विषयांचा यज्ञ करतात. एक संयमाग्नी होत्री ते युक्तित्रयाच्या मंत्री यवन करीते वित्री इंद्रिय द्रवी. कोणी आत्मसंयमाचे म्हणजेच मनोनिग्रहाचे अग्निहोत्र आचरण करतात, ते काया वाचा आणि मन यांचे नियमन हेच मंत्र म्हणून इंद्रियरूपी द्रव्याची पवित्र आहुती देतात. एका वैराग्य रवी विवळे तव संयती विहार केले तेथ अपाव्रत झाले इंद्रियानळ. दुसऱ्या कोणा पुरुषाला वैराग्य प्रकट होते, मग मनाचे नियमन करून ते त्यात इंद्रियाग्नी सिद्ध करतात. तेही विरक्तीची ज्वाळा घेतली तव विकारांची इंधने पळीपली तेथ आशा धुमे सांडली पाचही कुंडे. मग वैराग्याची ज्वाळा चेतल्यानंतर विकाररूपी लाकडे पेटू लागतात आणि आशारूपी धूर अंतकरण पंचकरूपी पाची कुंडांना सोडून जाऊन ती कुंडे स्वच्छ आणि तेजस्वी बनतात. मग वाक्य विधीची या निरवळी विषय आहुती उदंडी हवन केले कुंडी इंद्रियाग्नीच्या. मग अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचा मंत्र घुकून ते अंतकरणाच्या कुंडामध्ये इंद्रिय अग्नीच्या मुखी विषयांच्या विपुल प्रमाणात आहुती टाकतात. सर्वानी इंद्रिय कर्माणी प्राणकर्माणी चापरी आत्मसंयम योगाग्नो युवती ज्ञान दीपिते. दुसरे कोणी लोक ज्ञानाने प्रदीप्त झालेल्या आत्मसंयम रूपी अग्नीमध्ये इंद्रियांची आणि प्राणाची सर्व कर्मे हवन करतात. एकी यया परिपार्था दोषु क्षायले सर्वथा आणि हृदयारणी मंथा विवेकू केला. अर्जुना, याप्रमाणे संयमाग्निहोत्राने काही पुरुष निर्दोष होऊन गेलेले आहेत. इतर काही पुरुषांनी हृदयरूप आरणीला म्हणजेच काष्ठखंडाला घासून पेटवण्याकरता विवेकाचा मंथा केला. तो उपशमे निहटिला
धैर्य भारी दाटिला, गुरु वाक्ये काढिला बळकटपणे. या मंथ्याला मनाच्या समाधानाने जखडून आणि मोठ्या धैर्याने दाबून गुरु वाक्याच्या सामर्थ्याने त्यांनी खूप जोराने घुसळला. ऐसे समरसे मंथन केले, तेथ झडकरी काजा आले, जे उज्जीवन झाले ज्ञानाग्नीचे. असे सारखे नेटाने गर्जन केल्यानंतर लवकरच त्यांना त्याचे फळ मिळते, कारण त्यातून ज्ञानाग्नी प्रकट होतो. पहिला वृद्धी सिद्धीचा संभ्रम, तो निवर्तून गेला धू, मग प्रकटला सूक्ष्म विस्फुल्लिंगू. पण हा ज्ञानाग्नी प्रकट होण्याच्या पूर्वी सुरुवातीला वृद्धी सिद्धींचा धूर निघतो. हा धूर लवकरच निवडून जातो आणि ज्ञानाग्नीची ठिणगी निर्माण होत असते. तया मनाची मोकळी, तेची पेटवण घातले, जे यमदमी हळुवारले ऐते होते. मग या ठिणगीला मनाचे यमदमानी वाळून हलके झालेले असे पेटवण म्हणजे जळण इंधन सापडलं. तेने साधुकपणे ज्वाळा समृद्धा, मग वासनांतरची या समिधा, स्नेहेची नानाविधा जाळिलिया. मग तो अग्नी एकदम भडकतो आणि ज्वाळा उसळतात. त्यामध्ये निरनिराळ्या वासनारूपी समिधा ममतारूपी तुपाबरोबर जळून खाक झाल्या. तेच सोहम मंत्री दीक्षिती, इंद्रिय कर्माची या आहुती, ते ज्ञानानळी प्रदीप्ती दिझलिया. त्यावेळी सोहमस्मी हा मंत्र उच्चारित दीक्षितांनी पेटलेल्या ज्ञानाग्नीत इंद्रिय कर्माच्या आहुती दिल्या. पाठी प्राणक्रियेची श्रवेनिशी, पूर्णाहुती पडली हुताशी, तेथ व भृत्य समरशी सहजे झाले. या प्राणकर्मरूपी श्रुवा नामक दर्भ पात्रासह अग्नीत शेवटची आहुती पडली आणि अखेरीस ब्रह्म तादात्म्याच्या एकरूप अवस्थेमध्ये या यज्ञ समाप्तीचे स्नान झाले. मग आत्मबोधीचे सुख, जे संयमाग्नीचे हूत शेख, तोची पुरोडाशू देख घेतला तेही. यानंतर या संयम यज्ञातील अवशिष्ट हवीर भाग, जो आत्मज्ञानाचा आनंद, तो या यशाने पुरोडाश म्हणून ग्रहण केला. एक ऐशियाई यजनी, मुक्त झाले गा त्रिभुवनी, या यज्ञक्रिया तरी यानानी परिप्राप्त येते. कोणी एक या अशा प्रकारच्या यज्ञ विधानाने त्रिलोकी मुक्त झाले. ही आतापर्यंत सांगितलेली यज्ञ विधाने जरी निरनिराळी दिसत असली तरी सर्वांचे साध्य एकच आहे, ते हेच की ब्रह्मसमरसत्व प्राप्त करून घेणे हे होय. ज्ञानेश्वरांनी यामध्ये यज्ञ कर्माचं रूपकात्मक अतिशय सुंदर पद्धतीने हे वर्णन केलेलं होतं. द्रव्यज्ञ तपो यज्ञ, योगयज्ञ तथा परी, स्वाध्याय ज्ञान यज्ञाचु यतया संशित व्रतः. ज्याप्रमाणे तीक्ष्ण व्रताचरण करणारे यती म्हणजे संयमशील पुरुष, कोणी द्रव्यरूप, कोणी तपोरूप, कोणी योगरूप, कोणी स्वाध्याय म्हणजे दिव्य स्वकर्मानुष्ठान रूप आणि कोणी ज्ञानरूप यज्ञ करीत असतात. एक द्रव्यज्ञ मणिपती, एक तपसामग्रिया निपदविती, एक योग यावही आती जे सांगितले. कोण द्रव्ययज्ञ करतो, कोणी तपयज्ञ करतो आणि कोणी योगयज्ञ करतात. एकी शब्दी शब्दो यजिजे, तो वाग्यज्ञ मनिजे, ज्ञाने नेयगमिजे तो ज्ञानयज्ञ. कोणी शब्दामध्ये शब्दांचा होम करतात, त्याला वाग्यज्ञ हे नाव आहे. आणि ज्ञानानं ज्ञेयाला जाणणं म्हणजे परब्रह्माचं ज्ञान करून घेऊन परब्रह्माला जाणणं, त्याला ज्ञानयज्ञ असं म्हणतात. हे अर्जुना सकळ कुवाडे, जे अनुष्ठिता ती साकडे, परे जितेंद्रियाची घडे योग्यता अवसे. परंतु हे अर्जुना, ही सर्व यज्ञाची कोडी सोडवणे फार कष्टाचे आहे. पण ज्यांनी इंद्रियावर आपली सत्ता स्थापन केलेली आहे, त्यांना आपल्या अंगाच्या बळाने हे सर्व साधणे शक्य होते. हे प्रवीण तेथ भले आणि योग समृद्धी आथिले, म्हणून आपण पाती गेले आत्महवन. ते अतिशय कुशल असतात आणि योग सामर्थ्याने संपन्न असल्यामुळे
त्यांना आपल्या जीवात्म्याचे परमात्म्यामध्ये हवन करता आले. अपाने जुवती प्राणम प्राणी अपानं तथा परे प्राणापानगती रुद्ध्वा प्राणायाम परायणः. प्राणायामाविषयी तत्पर असणारे कित्येक लोक प्राण आणि अपान यांच्या गतीचा निरोध करून प्राणाचा आपणात आणि अपानाचा प्राणामध्ये होम करतात. मग अपानाग्नीचे नेमुखी प्राण दर्वे देखी हवन केले की अभ्यास योगी. दुसरे कोणी दृढ निश्चयाने आणि सवयीने योग साधना करून अपान रूपी अग्नीमध्ये प्राणवायू रूपी द्रव्याची आहुती देतात. एक अपानु प्राणी अर्पिती एक दोहितेही निरुंदती ते प्राणायामी म्हणपिती पांडू कुमरा. कोणी अपानाचे प्राणात हवन करतात आणि आणखी कोणी प्राण आणि अपान या दोहोंनाही कोंडून टाकतात. अशा योगांना प्राणायामी असे म्हणतात. अपरिणेतहार प्राणं प्राणेषु जुह्वति सर्वेप्येते यज्ञ विद्दु यज्ञक्षपीत कल्मषः. दुसरे कोणी आहार नियमित करून प्राणातच प्राणाचे हवन करतात. हे सर्वही यज्ञ जाणणारी व यज्ञाने आपल्या पापाचा क्षय करून घेणारी होत. एक वज्रयोग क्रमे सर्वाहार संयमे प्राणी प्राणू संभ्रमे हवन करीती. कोणी वज्रयोग नावाच्या योग पद्धतीने सर्व आहार आटोपते घेतात आणि प्राणाचे प्राणाच्याच ठिकाणी मोठ्या धैर्याने हवन करतात. ऐशी मोक्ष काम सकळ समस्त हे जनशीळ जेही यज्ञद्वारा मनोमळ क्षाळन केले. अशा प्रकारे यज्ञ साधनाने मनाचे सर्व मळ टाकून हे सर्व यज्ञ करते मोक्षाचीच इच्छा करीत असतात. जया विद्या जात जाळिता जे उरले निज स्वभावता जेथ अग्नियानी होता उरेचिना. ज्यांचे मायामोह जळून केवळ सहज आत्मस्वरूप शिल्लक राहिलेले आहे त्यांच्या ठिकाणी अग्नी आणि यष्टा ही भावना सुद्धा शिल्लक राहत नाही. जेथ यजितयाचा कामू पुरे यज्ञचे विधान सरे मागुते जेथुनी ओसरे क्रिया जात. या ठिकाणी अशा स्थितीमध्ये यष्टाचा हेतू पूर्ण होतो आणि सर्व यज्ञ विधान समाप्त होते. सर्व कर्माची उठाठेव नाहीशी होऊन जाते. विचार जेथ न रिगे हेतू जेथ न निगे जे द्वैत दोष संगे शिंपेचिना. त्या ठिकाणी विचार आणि हेतू यांना प्रवेश करण्यास जागा शिल्लक राहत नाही आणि द्वैत भावनेचा दोष स्पर्श सुद्धा करू शकत नाही. यज्ञशिष्टामृतभुजो यांती ब्रह्म सनातनम न अयं लोकोऽस्त्यज्ञेषु कुतो अन्य पुरुषोत्तम. हे पुरुष श्रेष्ठ अर्जुना, यज्ञ करून शेष राहिलेला जो भाग असतो तो प्रसाद हेच अमृत आणि ते सेवन करणारे असे जे लोक सनातन ब्रह्मापर्यंत जातात. यज्ञ न करणाऱ्याला हा मनुष्य लोक सुद्धा प्राप्त होत नाही. मग परलोक पदाची प्राप्ती कुठून होणार. ऐसे अनादि सिद्ध चोखट जे ज्ञान यज्ञावशिष्ट ते सेविती ब्रह्मनिष्ठ ब्रह्माहम मंत्री. सर्व यज्ञ झाल्यानंतर शेवटी अवीट अनादी आणि निर्दोष असे ज्ञानपत्रात पडते. ते अहम ब्रह्मास्मी असे म्हणून ब्रह्मनिष्ठ लोक त्याचे सेवन करतात. ऐसे शेषामृते झाले ही अमर्त्य भावा आले मनोनी ब्रह्मते झाले अनायासे. अशा रीतीने जे या यज्ञाच्या शेवटी राहिलेल्या प्रसाद रूपी अमृताने तृप्त होऊन अमरपणाला पोचलेले आहेत ते सहजच ब्रह्मस्वरूप होऊन जातात. येरा विरक्ती माळन घालीची जयासये मागणीची सेवा न घडेची जे योग यागू न करीतीची जन्मले साथे. इतरांना या आत्मसंयम रूप अग्नीची सेवा घडत नाही जे जन्माला येऊन अशा प्रकारचा योगयाग संपादन करीत नाहीत त्यांना वैराग्याचा कधी लाभ होत नाही. जया ही कधड नाही तयाचे परत्र पुसशे काही मनोनी असो हे गोटी पाही पांडू कुमरा.
अरे ज्याचं अधिकच चांगले नसेल त्याच्या पारलौकिक अवस्थेची गोष्ट तर फारच दूरची आहे. एवं बहुविधा यज्ञा वितता भ्रमणो मुखे कर्मजानुदीतान् सर्वानेवं ज्ञात्वा विमोक्षसे. असे अनेक प्रकारचे यज्ञ ब्रह्ममुखात चालू आहेत. ते सर्व यज्ञ कर्माने संपादन होणारे आहेत असे समज, आणि हे जाणल्याने तू सर्व प्रकारच्या कर्मबंधनापासून मुक्त होशील. ऐशे भवती परी अनेक जे सांगितले तुझ का याग ते विस्तारून वेदेची चांग म्हणितले आहाती. आतापर्यंत मी तुला जे काही अनेक प्रकारचे यज्ञ प्रकार सांगितले त्यांचा वेदामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे फोड करून विस्तार केलेला आहे. परी तिने विस्तारे काय करावे हेची कर्म सिद्ध जाणावे हे तुल्याने कर्मबंधू स्वभावे पावेल ना. त्या मोठ्या विस्ताराची काहीच गरज नाही. अशा प्रकारे केलेले कर्म खरे यशस्वी होते आणि असे कर्म स्वाभाविकपणे बंधक होत नाही, ते बाधत नाही. हे ध्यानात घे म्हणजे झाले. श्रियां द्रव्यं याज्ञो ज्ञानात्मयज्ञा परंतपो सर्वं कर्माखिलं पार्थो ज्ञाने परी समाप्यते. हे शत्रूला ताप देणारे अर्जुना, द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञानमय यज्ञ अधिक श्रेष्ठ आहे. कारण सर्व कर्माचे पर्यवसान शेवटी ज्ञानामध्येच होते. अर्जुना वेदू जयाचे मूळ जे क्रिया विशेषे स्थूळ जया नवाळीचे फळ स्वर्ग सुख. अर्जुना, वेदामध्ये बाह्यक्रिया प्रधान स्थूल प्रकारचे जे यज्ञ सांगितलेले आहेत त्यांचे शेवटचे फळ असे स्वर्गसुख आहे. ते द्रव्यादी यागो किर होती परी ज्ञान यज्ञाची सरीन पवती जैसी तारा तेज संपती दिनकरा पाशी. अरे ते यज्ञ म्हणजे काय तर जड द्रव्याचं हवन. त्यामुळं जशी सूर्याजवळ तारांच्या तेजाची चमचम फिकी पडते तसे ते सर्व जड यज्ञ या ज्ञान यज्ञाच्या पुढं हलके ठरतात. जे की परमात्म सुख निधान साधावया योगी जन जे न विसंबिती अंजन उन्मेष नेत्री. अरे जे ज्ञान स्फूर्तीच्या डोळ्यांना दिव्य अंजनासारखे होते आणि परमात्म सुखाचा गुप्त ठेवा सापडावा म्हणून ज्याला योगीजन कधीच दूर होऊ देत नाहीत. जे धावत या कर्माची लाणी नैष्कर्म्य बोधाची खाणी जे भुकेली धनी साधनाची. जे ज्ञान सर्व कर्माचे अखेरचे फळ असते, निष्कर्मपणाची खाण आणि तळमळणाऱ्या साधकाचे पूर्ण समाधान आहे. जेत प्रवृत्ती पांगुळ झाली तर्काची दिठी गेली जेने इंद्रिये विसरली विषय संगू. अरे जे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर कर्माची आवड दुर्बळ होऊन जाते, तर्क आंधळा बनतो, इंद्रियांना विषय सेवनाचा विसर पडून जातो. मनाचे मनपण गेले जेथ बोलाची बोलके पण ठेले जया माझी सापडले नेय दिसे. ज्या ठिकाणी मनाचे मनपण निघून जातं, बोलण्यातला बोलकेपणा खुंटून जातो आणि नेयाचा पत्ता लागतो. जेथ वैराग्याचा पांगू फिटे विवेकाचाही सोसू तुटे जेथ न पाहता सहज भेटे आपण पेट. अरे जे ज्ञान वैराग्याची हौस पुरवते, विवेकाचे समाधान करते आणि अनायासपणे आत्मतत्वाशी गाठ घालून देते. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानं ज्ञानीन तत्त्वदर्शिना. तत्ववेते ज्ञानी हे त्यांना प्रणिपात केल्याने, नम्रतापूर्वक प्रश्न केल्याने आणि त्यांची सेवा केल्याने आत्मज्ञान सांगतात. हे लक्षात ठेव. ते ज्ञान पै बरवे जरी मनी आठी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी. ते अत्युत्तम स्वरूपाचे जे ज्ञान आहे ते जर मिळवायचं असेल तर खऱ्या जीवाभावाने संत सज्जनांची सेवा केली पाहिजे. जे ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा गारवंठा तो स्वाधीन करी सोबठा ओळगोनी. कारण ज्ञानाच्या मंदिरामध्ये जर जायचं असेल तर साधू सेवा हा त्या मंदिराचा उंबरठा आहे. अर्जुना,
तू मोठ्या उत्सुकतेने इकडे वळून याला गाठ. तरी तनु मनु जीवे चरणाशी लागावे आणि अगर्वता करावे दाश सकळ. म्हणून तन मन आणि प्राणानं संतांच्या चरणी समर्पण व्हावं आणि निरहंकारीपणानं सर्व प्रकारची त्यांची सेवा करावी. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील पुशिले, जेने अंतकरण बोधले संकल्पान ये. असे केले म्हणजे ज्या ज्ञानाची आपल्याला इच्छा आहे त्या संबंधाने प्रश्न करावा. मग संत ते ज्ञान उपदेश करतील आणि ते ज्ञान असे आहे की ज्याचा उपदेश अंतकरणाला झाला म्हणजे मन संकल्प रहित होऊन जातं. यज्ञात्वा न पुनर्मोहमेव याशसी पांडवो येन भूतान्यशेषेनो द्रक्षशात्मनेत्सो मयी. अर्जुना, जे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तू असा पुन्हा मोहात पडणार नाहीस. ज्या ज्ञानाने संपूर्ण सृष्टी तू आपल्या ठिकाणी आणि नंतर माझ्याही ठाई पाहशील. जयाचिनी वाक्य उजिवडे झाले चित्त निधडे ब्रह्माचिनी पाडे निशंकू होयो. ज्याच्या प्रकाशानं हे चित्त निर्भय होऊन जातं आणि परब्रह्माच्या बरोबरीला येतं. ते वेळा प्रणपेया सहिते ये अशेषही भूते माझ्या स्वरूपी अखंडिते देखशी तू. अशी अवस्था प्राप्त झाली म्हणजे तू आपणा स्वतः सहित या समस्त भूतमात्राला माझ्या स्वरूपातच अखंडपणे पाहू शकशील. कुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज